सरदार जी हायस्कूलमध्ये काल 11 कॉपी केसेस करण्यात आल्या, त्या संदर्भातला अहवाल देखील बोर्डाला पाठवण्यात आला, पण 2 तासानंतर तो अहवाल बदलण्यात आला, निरंक दाखवण्यात आलेला आहे. नेमका हा प्रकार काय आहे आणि काय कारवाई? आमचे जेव्हा संनियंत्रण अधिकारी त्या शाळेवर गेले होते, त्यांनी 11 विद्यार्थ्यांकडे कॉपी बघितली. तेव्हा त्यांनी त्याची नोंदही घेतली स्पॉटवर. सगळे प्रपत्र भरून केंद्र संचालकांकडे सबमिटही केले. पण नंतर असं निदर्शनास आलंय की त्या केंद्र संचालकांनी निरंक अशी रिपोर्ट वरती पाठवलेली आहे. तर आपण आज त्यांना एक शोकॉज साधा सर्व करणार आहोत की बाबा तुम्ही प्रपत्र असताना सुद्धा रिपोर्ट का बदलले, आणि मग उत्तर आल्यानंतर त्यांना सुधारित रिपोर्ट सुद्धा वरती पाठवायला लावणार आहोत. आणि अशी केसेस म्हणजे एक एक्झाम्पल हे आपण सेट करू, त्यांच्यावर कार्यवाही करून की अशी केसेस बाकी जिल्ह्यात कुठेही झाली नाही पाहिजे जे आहेत ते, आणि एका कागदी पुराव्यानंतर तरी हे बदलले नाही पाहिजे, तशी आपण कार्यवाही करू. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली होती की कॉपी केस सापडली तर थेट संस्थाचालकांवर कारवाई केली जाईल, शाळेवर कारवाई केली जाईल. आता थेट प्रकरण समोर आले तर त्यांच्यावर पण काही कारवाईची नाही. एकदम शासन सुद्धा ठाम आहे कॉपी मुक्त महाराष्ट्रांसाठी, की बाबा आपण प्रयत्न करायलो गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा, तर त्यात कॉपी मुक्त असणे हा फार महत्वाचा धोरण आहे शासनाचं. त्यामुळं आपण हे जर केंद्र संचालक आहे किंवा शाळा संस्था हे सुद्धा याच्यात मिळून काम करून दिसून आली तर आपण नक्की त्याच्यावर कार्यवाही करणार. मॅडम, या साऱ्या विषयामध्ये ज्यावेळेस विभागीय सचिवांना बोर्डाच्या अहवाल पाठवण्यात आलेला होता, त्यानंतर तिकडून जो दुसरा अहवाल आला सुधारित अहवाल, त्याच्यामध्ये निरंक दाखवण्यात आला. त्यामुळे तिकडे देखील वरिष्ठ स्तरावर हालचाली झाल्याचं दिसतंय. तिकडची काही लिंक सापडली तर काय कारवाई संदर्भात विषय असेल? नाही, हे बघा मी तेच सांगितली की आज आपण मुख्याध्यापकांकडून खुलासा तरी घेऊ की प्रपत्र असताना सुद्धा त्यांनी वेगळी रिपोर्ट का पाठवली. तर एकदा ते आला मग मला पुढची कार्यवाही आणि पुढचा बाईट सुद्धा देता येईल. पॉलिटिकल प्रेशरचा एक खूप जोरदार चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात काही तुमच्यापर्यंत माहिती? नाही, माझ्यावर नाही, आणि माझे हे जे संनियंत्रण अधिकारी उपस्थित आहेत त्यांनाही असं काही प्रेशरचा विषय नाही. केंद्राची मान्यता रद्द होऊ शकते का ते आगामी काळात जर तुम्ही खुलासा वगैरे केला? जर आता मी परत सांगते, शासन एवढं स्ट्रिक्ट आहे याबद्दल की जर ती शाळा आणि तो केंद्र याच्यामध्ये सहभागी दिसून आला तर नक्की आपण स्ट्रिक्टेस्ट कार्यवाही, जे तुम्ही म्हणाले की लायसन्स रद्द करायचे, तोपर्यंत काम करू. मॅडम, गेल्या याच्यामुळे कामकाजावर पण मोठा परिणाम झालेला आहे. एकीकडे अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे संपूर्ण जिल्हा परिषदेचं काम ठप्प झालेलं आहे. त्याच्या मागण्यांसंदर्भात काही निर्णय होणार आहे का, आणि आपल्या स्तरावरून नेमकी काय कारवाई केली जाईल? त्यांचे विषय बरोबर आहे असं आमचे प्रधान सचिव सरांचे म्हणणं होतं की ते जुनी पेन्शनची मागणी करतायत, त्यांच्या वेतनमध्ये काय त्रुट्या होत्या त्याची मागणी करताय, आणि त्याची वर स्तरावर समिती गठीत केलेली आहे, त्याची चौकशी चालू आहे. पण आता आम्हाला सक्त असे निर्देश आहे की सेशनही चालू आहे, मग असं काम थांबवून घेणे आणि ठेवणे हे बरोबर नाही. म्हणून आज आपण सगळ्यांना सक्त माहिती दिलेली, कामावर परत आणि काम सुरू करा. नाही, आज येईल सगळे काम. आले नाही तर आपण नो वर्क नो पे, जे सुप्रीम कोर्टाच्या धोरण आहे त्यानुसार त्यांना नोटीस सर्व करून कार्यवाही करू. मॅडम, काल सरदार जी हायस्कूलमध्ये ज्यावेळेस तुम्ही भरारी पथक त्या ठिकाणी चौकशीसाठी गेलो होता, नेमका काय प्रकार त्या ठिकाणी घडला होता आणि किती कॉपी केसेस तुम्ही त्या ठिकाणी केल्या होत्या? मी तिथे गेल्यावर त्या काही मुलींकडे कॉपी केसेस सापडल्या, तर त्या मी जप्त केल्या. त्यांचा पेपर पण जप्त केला आणि दुसरी उत्तरपत्रिका देण्याच्या सूचना दिल्या, आणि सगळे कॉपी आणि त्यांचे हॉल तिकीट वगैरे सगळं घेऊन यांच्याकडे आले केंद्र संचालकांच्या कार्यालयात. आणि तिथून एक प्रपत्र 3 असतं, तर ते भरून केंद्र संचालकांना दिलं आणि पुढची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या पूर्ण. आणि त्याच वेळेस मला बोर्डाच्या सचिवांशी पण मी ह्याच्याशी हे केलं की हा मोठा हे दिसतोय, तर तुम्ही हे करा. त्यात ते म्हणे की करून टाका कॉपी केसेस. मग मी त्यांना ते 11चा रिपोर्ट दिला होता. त्याच्यानंतर इथल्या संनियंत्रण कक्षाला पण सांगितलं होतं की 11 कॉपी केसेस झालेल्या आहेत. परत तिथंच दुपारी पण 3 वाजता संस्कृतचा पेपर होता 10वीचा, त्यामुळे मी तिथेच थांबले. तिथं पण मग परत हे केलं, भेट दिली तिथल्या ह्याला, आणि नंतर मग 5 वाजता मी परत आले. तोपर्यंत त्यांनी मग ते प्रोसेस सुरू होती, म्हणजे तोपर्यंत त्या मुली वगैरे पण थांबल्या होत्या, त्यांच्या सगळ्या सह्या वगैरे घेण्याच्या प्रोसेस चालू होत्या. पुढे त्यांनी का निरंक पाठवला मला पण माहित नाही पुढे काय झालं ते. प्रपत्र दिल्यावर सुद्धा निरंक रिपोर्ट असं मग मलाही माहिती नाही. त्यांनी पुढे केंद्र संचालकांची जबाबदारी असते पुढे बोर्डाकडे पाठवायचं. या संदर्भात तुमची आता पुढे नेमकी काय, असं ज्यांनी तुम्हाला रिपोर्टिंग केलं त्यांच्या कॉपी केसेस झाल्या आहेत,
तुमच्या ज्या मुख्याध्यापक होत्या त्या ठिकाणचे त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे, त्यांना काही नोटीस इश्यू केली जाणार आहे? हा, त्यांच्या बोर्डामार्फत आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर कार्यवाही होईल पुढची. मॅडम, हा जो रिपोर्ट हा किती कालावधीमध्ये द्यावा लागतो आणि त्यांनी किती कालावधीमध्ये पोहोचवतो? हा, त्यांनी उद्या म्हणजे आज पेपर सगळे जातात ना, त्यासोबतच त्यांनी पोस्ट आणि हे पाठवावं लागतं केंद्र संचालकांनी. त्याची एक प्रत आपल्याकडे नाही, ती पूर्ण बोर्डाकडेच जातं. त्या मुलाची उत्तरपत्रिका जी कॉपीड पेपर असतो ना, मग ते चेक करतात की त्या कॉपीत मधलं काही लिहिलंय की नाही, मग ते बोर्डाकडे जातं आणि बोर्ड त्याच्यावर पूर्ण डिसिजन घेतं. मग त्यांची सुनावणी होती, विद्यार्थ्यांना तिथं बोलवलं जातं बोर्डामध्ये आणि त्यांची सुनावणी होती. मॅडम, त्या केंद्र संचालकांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस भरारी पथक आमच्या इथं आलं त्यावेळेस कॉपीचा कुठलाही प्रकार घडलेला नव्हता आणि त्याची अभिप्राय पुस्तिकेत देखील नोंद भरारी पथक त्यांनी मला ती अभिप्राय पुस्तिका दिलीच नव्हती. त्यांना अशा त्यात कसं होतं, 11 झाल्यामुळे एका त्या भरारी पुस्तकाचे पथकाचे हे असतं, त्यामध्ये 3च कॉपी केसेस लिहिता येतात, 3च हे असतं. मी त्यांना म्हटलं असे 4-5 लागतील मला, कारण त्या प्रत्येकात नोंद करायला. म्हटलं सगळे भरा, म्हणजे मग मी सगळ्यांवर हे करते. त्यांनी मला तिथं उपलब्धच करून दिली नाही ती अभिप्राय पुस्तिका. ज्यावेळेस संस्कृतचा पेपर झाला ती माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यांच्या दुसऱ्या पेपरची ह्याच्यातली त्यांनी दिली, पण यांनी ती अभिप्राय पुस्तिकाच मला उपलब्ध करून दिली नाही. आणि त्यातले काही हे होते झेरॉक्स लागत होत्या ना 11, त्याच्यापैकी 7 झेरॉक्स त्यांनी मला दिल्या होत्या आणि 4 अजून दिल्याच नाहीत परत. त्यामुळे ती त्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही बोर्डाला माहिती कळवली ती तुम्ही लेखी स्वरूपात कळवली की नाही, तोंडी फोनवरच सांगितलं होतं सचिवांना, देसले साहेबांना, त्यांनी विभागीय सचिवांना. त्यानंतर तो पहिला अहवाल आला. हा, पहिला अहवाल आला. ठीक आहे. तुमचं नाव मॅडम? स्वाती हवेले, उपशिक्षणाधिकारी, भरारी पथक क्रमांक 6.